सत्पुरुष राहिले जगले ते आजही तुमच्या आमच्यातून निघून गेले तरी त्यांची कीर्ती कशी आज राहणार राहील. सरळ भाव या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. झालेली सभा भगवान महादेवाच्या चरणी. त्याचबरोबर सर्व असणारे महाराज देवीदार अन्नदाते यांच्या उदार दातृत्वाने सुरू असणारा सोहळा त्या सर्वांच्या चरणी असणारी सेवा समर्पित करायची. याच ठिकाणी सेवेला पूर्ण राहील. जय विठ्ठल जय हरी भगवान की भगवान की जय. तर आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वांच्या थांबा थोडंसं 2 मिनिटं. सर्वांच्या संकल्पनातून अखंड हरिनाम सप्ताहाला आरंभ झालेला आहे. रामनवमी ते हनुमान जयंती अशा प्रकारचा हा सोहळा, आनंदाचा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आज श्री शिवाजी विठ्ठलराव घुगे यांच्या
बंधूच्या आणि त्यांच्या वतीनं रामनवमी उत्सव या ठिकाणी साजरा झाला। त्या प्रित्यर्थ या ठिकाणी आज दुपारचं कीर्तन हरिभक्त परायण सोपान महाराज शास्त्री मुंडे यांच्या वतीनं आज दुपारी संपन्न झालं। त्यांचे यजमान श्री शिवाजी विठ्ठलराव घोटे व त्यांचे बंधू होते। संध्याकाळची या ठिकाणी आज कीर्तनाचा योग हरिभक्त परायण किशोर महाराज जाधव अहिल्यानगर यांचा या ठिकाणी सर्वांना कीर्तन श्रवणाचा त्यांच्या वतीने योग आला। त्याबद्दल आपण सर्वजण गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू। अतिशय एक मार्मिक शब्दामध्ये सर्वांना समजलं अशा प्रकारचं आणि उद्बोधक की ज्याच्या हृदयामध्ये काही शब्द मुलांच्या संस्कारामध्ये संस्काराच्या संदर्भामध्ये महाराजांच्या मुखातून जे शब्द गेले ते खरं म्हणजे अंतःकरणामध्ये साठवून त्याप्रमाणे आचरण करण्याची वृत्ती निर्माण व्हावी अशा प्रकारचं खोल विचार या ठिकाणी रुजवण्याचं कार्य महाराजांच्या वतीनं झालं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की 2024, 23, 24, 25 म्हणजे 24 आणि 25 या संदर्भामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला तो मुद्दा अतिशय एक उच्च कोटीचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे। तो मुद्दा म्हणजे एक सामाजिक दुरी निर्माण करणारा जो मुद्दा आहे, जातीवादक किंवा त्याला जातीमध्ये तेढ करणारा जे मुद्दा आहे हा अतिशय सुंदर अशा प्रकारच्या एक समाजाचं प्रबोधन व्हावं या हेतून महाराजांना विचारलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये प्राचीन कालखंडापासून संप्रदाय हा सर्वांना मिळवण्याचं काम करतो, परंतु महाराज या महाराष्ट्रामध्ये या 1 वर्षामध्ये काही तुमच्यासारख्या महात्म्याने या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं सुद्धा कार्य केलं। त्यामुळं पुन्हाही समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये दुही निर्माण होण्याचं कार्य झालेलं आहे आणि म्हणून साधू संतांना पाठीमागचा संतांचा विचार घेऊन समाज प्रबोधनाचं कार्य करावं ही अपेक्षा या ठिकाणी आपण घेऊन कारण याती आपण बघितलं की सजन कसा विकू लागे मास माळ्या सावं त्याचे खुरपू लागे। कुठल्याही जाती धर्माला भेद सोडून सर्व संत या जाती धर्मामध्ये निर्माण झाले हा उपदेश या ठिकाणी ग्राह्य धरून आपण सर्वजण याला तिलांजली देऊ, त्या जातीच्या बुद्ध्याला तिलांजली देऊ असं आपण या ठिकाणी महाराजांचा जो उपदेश आहे त्याबद्दल आपण आभार व्यक्त करू। तर सजनो यावर्षी एक नवीन पद्धत आपण आचरणामध्ये आणली। 1 मिनिटामध्ये सांगू शकतो की एक नवीन यजमान हे पद आणलं आपण, कारण आपल्या सर्वावरचा जो भार आहे कार्यकर्त्यावरचा भार आहे हा कमी व्हावा आणि येणाऱ्या महाराजांचं जे नारळ आहे त्यांचा येण्या जाण्याचा जो प्रवास आहे त्यांना लागणारा जो खर्च आहे हा खर्च यजमानाने स्वीकारला आणि म्हणून यजमान पद आपण या पत्रिकेमध्ये टाकलेलं आहे। तर आजचे सकाळचे यजमान होते श्री शिवाजी विठ्ठलराव घुगे आणि आता संध्याकाळचे यजमान आहेत श्री कैलास परशुरामजी घुगे आणि नवनाथ आनंदराव दोंड यांच्या वतीनं आज या महाराजांचं यजमान पद त्यांनी या ठिकाणी त्यांचं नारळ स्वीकारलेलं आहे आणि म्हणून त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी श्रीफळ द्यावं। अरे तू चल। एक दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, कारण 11 वाजून जवळपास 20 मिनिटं व्हायला लागलेत, परंतु एक महत्वाचा मुद्दा आहे की ऐश्वर्य संपन्न भगवान बाबाचं मंदिराचं काम 3 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे। सुरुवात आपण सर्वांच्या आग्रहास्तव 5,000 पासून केलेली आहे। आज 5,000चे 51,000 पर्यंत जे या संकल्प गेलेले आहेत ही आपल्यासाठी ग्रामीण भागामध्ये एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण महाराज आम्ही या मंदिरासाठी कुठल्याच आमदाराचा खासदाराचा किंवा बाहेरच्या गावचा कुठलाच 1 रुपयाही आम्ही स्वीकारलेला नाही। ही सर्व
जबाबदारी आमच्या गावकऱ्यांनी उचललेली आहे आणि म्हणून आज या शुभ मुहूर्तावर शिवाजी आसोबा घुगे शिवाजी महाराजांनी या ऐश्वर्य संपन्न भगवान बाबाचं मंदिर आणि पांडुरंगाचं जे संयुक्त मंदिर चालू आहे की जे भगवानगडाला बांधकाम झालेलं आहे तशाच पद्धतीमध्ये या ठिकाणी मंदिराची रचना केलेली आहे। या मंदिरासाठी 5,000 रुपयाचा जो संकल्प केलेला आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी त्यांना धन्यवाद देऊ आणि महाराजाच्या हस्ते ही पावती त्यांना देऊ। उद्या सकाळचे अन्नदाते श्री बालाजी ज्ञानदेवराव घुगे आणि हनुमान सीतारामजी घुगे यांच्या वतीनं सकाळचं अन्नदान होईल आणि संध्याकाळी श्री शिवाजी श्री दत्तराव पांडुजी कांदे श्री विश्वनाथजी कांदे श्री ज्ञानदेवरावजी कांदे आणि भिकाजी कांदे यांच्या वतीनं संध्याकाळचं अन्नदान होईल। त्याचबरोबर उद्याचे यजमान आहेत डॉक्टर कृष्णा बबनरावजी घुगे हे उद्याचे यजमान आहेत आणि सर्वांनी उद्या कथा श्रवणासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं, कीर्तन श्रवणासाठी उपस्थित राहावं ही सर्वांना नम्रतेची विनंती। संध्याकाळी जागर होईल।